ह्याच्यामध्ये डीजी ऑफिसनी एमटी सेक्शननी आम्हाला एक व्हॅन दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी 4 कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन केले होते, लेफ्ट, राईट आणि पुढे आणि मागे. त्याच्यामध्ये आम्ही ह्याला आणखीन मॉडिफाय करून एकूण 27 कॅमेरे याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केले. ते कॅमेरे ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शनचे कॅमेरे आहे, PTZ आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा झूम आहे, फेस रिकग्निशन कॅमेराज आहे आणि बुलेट कॅमेराज आहे. त्याचबरोबर थर्मल आणि नाईट विजन सुद्धा त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर आपण AI इंटिग्रेट केलेलं आहे की फेस रिकॉग्निशन आपल्याला करता येते. फॉर एक्झाम्पल कोणी आरोपीच्या आमच्याकडे जो आरोपी आम्हाला वॉन्टेड आहे त्याच्या आम्ही डेटाबेसमध्ये टाकले, तो कॅमेरा आपोआप आम्हाला सांगणार की आरोपी कुठे आहे. फॉर एक्झाम्पल कोणती गाडीवर चालान आहे, कोणती गाडी आरोपीने चोरून गेलेली आहे, ते पण ऑटोमॅटिकली नंबर प्लेट डिटेक्शनमध्ये आम्हाला ऑटोमॅटिकली प्रॉम्प्ट येईल. आणि जिथे गर्दीचं ठिकाण आहे, कोणी फेस्टिवल आहे, काय सण आहे, काय सभा आहे, प्रत्येक ठिकाणी सिस्टमच आपोआप आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील. महत्त्वाची बाब हे आहे की हे पूर्ण सेटअपमध्ये हे किफायती आहे, कमी दाम आहे त्याच्यामध्ये, बिकॉज आम्ही तारचा वापर करत नाही. तारमुळे आपल्याला प्रत्येक सेटअप लावा लागते, तार तुटला, तारची काळजी घ्यावी लागते. ते पूर्ण सिस्टम वायरलेस आहे आणि 20 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये आमच्या सिस्टममध्ये वायरची गरजच नाही, आपोआप आम्हाला व्हिडिओ ट्रान्समिशन गाडीमध्ये भेटेल. त्याचबरोबर आमची व्हॅनमध्ये वरी बसण्याची आम्ही सुविधा केलेली आहे, जेणेकरून आमचे अंमलदार, आमचे ऑफिसर्स बायनोक्युलर्स वापरून पूर्ण गर्दीला नियंत्रण ठेवू शकतील आणि आणखीन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतात. मध्ये केले होते, तो एक्सपेरिमेंट खूप चांगला आम्हाला त्याचा प्रतिसाद भेटला. आता आमचं जो नियोजन आहे 2026 मध्ये प्रत्येक सब डिव्हिजन स्तरवर किमान एक गाडी असे राहायला पाहिजे, त्याची आमची तयारी आहे.